श्रीरत्न तरुण मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी शताब्दी वर्ष साजरे करत आहे। मंडळ यंदा जयपूर पॅलेसची प्रतिकृती आणि 10 मुली खेळाडूंना दत्तक घेणार आहे। दत्त तरुण मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी शताब्दी वर्ष साजरा करत असताना यंदाच्या वर्षी मंडळातर्फे जयपूर पॅलेसची प्रतिकृती सादर करण्यात येणार आहे। पुण्याच्या मुख्य वस्तीमधील सोमवार पेठेतल्या गणेशाची प्रतिष्ठापना 1917 साली शिवराम रखमाजी धनगर यांनी व इथल्या रहिवाशांनी मिळून केली होती। तेव्हापासून मंडळ सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे। मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त मंडळ पुणे जिल्ह्यातील 10 मुली खेळाडूंना दत्तक घेणार आहे। 2020 साली होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये भारताला जास्तीत जास्त पदके मिळावी या उद्देशाने मंडळ मुलींना दत्तक घेणार आहे। तसेच पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेत मंडळ 20 फूट उंच मांडव टाकणार आहे। तसेच गणेश भक्तांसाठी पार्किंगचीही व्यवस्था करणार आहे, असं मत मंडळाचे सदस्य अमित चव्हाण यांनी व्यक्त केलंय। श्रीरत्न तरुण मंडळ ट्रस्ट हे गेले 100 वर्ष सामाजिक बांधिलकी जपत आलेलं मंडळ आहे। सोमवारपेठेतल्या मध्यवस्तीतलं मंडळ असून शताब्दी पूर्तीनिमित्त इतर गोष्टींवरचा खर्च टाळून सामाजिक गोष्टींवर भर देण्यासाठी मंडळ दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतं। त्यामध्ये वर्षभर सगळे सण साजरे केले जातात, दहीहंडी, शिवजयंती सर्व। यावर्षी शताब्दी पूर्तीनिमित्त आम्ही जयपूर पॅलेसची प्रतिकृती उभारली असून खड्डेविरहित मांडव आम्ही दरवर्षी टाकतो। त्याचप्रमाणे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊन आमच्या मंडपाची रचना करत असतो। यामध्ये सध्यावर्षी आम्ही 20 फूट वरती घेतलेला आहे मांडव, की जेणेकरून खाली यायला जायला वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही। यंदाच्या वर्षी आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणून मुलींनी जे देदीप्यमान यश मिळवलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये, त्या ऑलिम्पिकच्या यशासाठी आणि 2020च्या आपल्या भविष्यातल्या योजनेसाठी मंडळाने 10 मुलींना दत्तक घ्यायचं ठरवलेलं आहे। कारण मुलींनी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिलेला आहे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये। अशी सगळीकडेच आरडाओरड होते की मुलींना पहिलं मिळायला पाहिजे होती मदत, की जेणेकरून त्यांनी अजून त्यांचा दर्जा उंचावला असता। तर या गोष्टीची नोंद मंडळाने घेतली आहे आणि आता स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे अशा मुलींना आम्ही फुलाची पाकळी म्हणून मंडळातर्फे आर्थिक मदत करणार आहोत, की ज्यातून आपल्या ऑलिम्पिकची जी पायाभरणी होईल येत्या पुढच्या 4 वर्षामध्ये, त्यामध्ये आमच्या मंडळाचाही हातभार लागेल या दृष्टिकोनातून। यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।